च्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सगळे प्रमुख मान्यवर बोलवायलाच नव्हतं ना पाहिजे एवढं 2 मिनिट झाला सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आमच्या संग्राम बापू भंडारेजींनी आज हिंदू महोत्सव 2025 आयोजित केलेला आहे. मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे. तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही. 365 दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही. कारण का संग्राम बापूंचा याच्या मागचा काय विचार असेल की या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचा, एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा. हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेडे वाकड्याने बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील. हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूंनी दिलेला आहे. मी आमच्या सागरच्या नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या मंगेश पण इथे बोललेला आहे. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात याचा विचार हिंदू समाजाने याच्यात केला पाहिजे. आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करतं. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करतं. आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतं. मग ह्याबद्दल हिंदू म्हणून या महोत्सवाच्या निमित्ताने तरी आपण विचार करावा. हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश हा मागचा. कारण का हीच हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का, कुठल्याही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का, याचा फक्त तुम्ही विचार करा. जसा आमच्या सागरने उल्लेख केला, केशेडी असो, शनी शिंगणापूर असो, सर्वच पद्धतीने हिंमत करतात. अस्थिव नाईककडे आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं, तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आहे. आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डचा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरू केलेला आहे, ठोकायला सुरू केलेला आहे. मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धिविनायकवर पण केलं. महाकुंभ जिथे होत आहे तेव्हा ती पण जमीन आमच्या वक्फची आहे. हे बोलण्याची हिंमत या हिरव्या सापांनी करायला हिंमत केलेली आहे. उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेने पाहतील. आणि आपण काय डोक्यावर भगवी टोपी घातली, गळ्यामध्ये असं काहीतरी लटकवलं, झालं आपण हिंदू पाहता. अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना? अरे आहे ना बाबा हिंदू. डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली, अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी थांबायला पाहिजे?
भगवा मफलर घातला, झालं माझं काम. दुसरं काय करायची गरज आहे? जय श्रीराम म्हटलं, बाकी काय करायचं? मागे काय होतं कोण बघायचं पण नाही. ह्या सगळ्या हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय, संग्राम बापू करतायत, आमचा सागर करतोय, आमचे मिलिंदजी करतायत, असंख्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहादाने अंगावर घेत आहेत. का? त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून? त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव्ह जिहादच्या नावाने पळून गेलाय म्हणून? नाही, पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे कार्टे जेव्हा लव्ह जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघतात, तिचं आयुष्य खराब करतात, तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जातात. त्यांच्याबद्दल आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे, सार्थ अभिमान. आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी, आता तर तुम्ही मंत्री झालात, आता तर त्याला तोंडावर थोडा कंट्रोल करायला लागेल. मला करीन ना, मी काय सरकारचा प्रतिनिधी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही, लक्षात ठेवा. माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे. माझ्या धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर जाऊन दे हे सगळी पदक कुठल्या तरी बाजूला. जो कोण माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याला काय मी जागेवर ठेवणार नाही, ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेला. अंगावर 38 केसेस आहे, अंगावर 38 केसेस आहे. त्या प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा, आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते. या वयामध्ये एवढे पोलीस घेऊन फिरायला लागतात, पण आम्ही नाही पर्वा करत आपल्या आयुष्यात, जीवाची नाही पर्वा करत. कारण का आम्ही अगर लढलो नाही, आम्ही माझ्या धर्मासाठी अवघड उभं राहिलो नाही, तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही. हे जिहादी त्या टोकाचे तयार झालेलं आहे. विचारा तुमच्या आळंदीच्या आजूबाजूला सगळा काही 100% हिंदूमय आहे का इकडे? निधर्मी घुसले नाहीत का इकडे? आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही, गप्प बसायचं. कोणतरी नितेश राणे येईल, कोणतरी मिलिंद एकबोटे येतील, कोणतरी सागर बेग येईल, कोणतरी संग्राम बापू येतील, ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग ते लोकांना थांबवणार. वा, हीच काय आपली हिंदू म्हणून आपली ओळख? आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा, आम्ही नाही बोलत असं. हे जे काही सर्व धर्म समभाव चालवणारे पिपडी लोक आहे ना, टेप रेकॉर्डर जे चालवतात, हे सर्व धर्म समभाव, हा भाईचारा, ही जी काही नाटकं आहेत ना, ही फक्त हिंदूंसाठीच आहे. आमच्या सणासुदीला दगड मारतायत आणि आम्ही सर्व धर्म समभाव आहे. बाबा काय नाही करायचं. राज्यात आणि देशात एक अशी घटना दाखवा, माझे पत्रकार मित्र आहेत, एक अशी घटना दाखवा जेव्हा कुठल्याही ईद किंवा मोहरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदूंनी दगड मारलाय. एक अशी घटना मला दाखवा. ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात, कुठल्या हिंदूंनी जाऊन त्या चर्चमध्ये उभं राहून काय वाईट केलंय का, त्यांना अडथळे आणलेत का, असे एक उदाहरण मला दाखवा. अहो पण सर्व धर्म समभाव आहे ना. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना, मग त्यांना त्यांचे सणासुदी साजरा करण्याचा अधिकार आहे. ते आपल्या धर्माच्यासाठी सगळे काही त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात, जोरजोरात लाऊडस्पीकर लावू शकतात, 5-5 भोंगे वाजवू शकतात. मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे
गणपतीच्या मिरवणुका काढल्या, हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या, पालख्या काढल्या, मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते? मग तेव्हा आमच्यावर टीका करणारे, आम्हाला सर्व धर्म समभावचा प्रश्न विचारणारे, तेव्हा त्याला का विचारत नाही, हे बाबा भाईचारा कोणाच्या चारात घातलास तू? काय झाला तू आतमधून? गंगा जमुना तेजीब कसली ती गंगा जमुना तेजीब? चाटायचं काय त्याला? मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो, सेक्युलर हा शब्द आपलं संविधान नाही, ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटकं आहेत. हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंचंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोडला जाणार. स्पष्ट आहे भूमिका. आज हिंदूंचं सरकार आलंय राज्यामध्ये, देशामध्ये. तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलंय. त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे, हे आम्हा लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल. जो मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची जी गरम करतो ना, ते तुमच्या सगळ्यांमुळे आहे, हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे. फक्त तुम्ही जागृत होणं हे गरजेचं आहे. तुम्ही अगर झोपत बसाल, आळस दाखवत बसाल, अहो कडवटपणा आपल्यामध्ये असला पाहिजे, कट्टरपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. कोण आपल्या गौमाताकडे अगर वाकड्या नजरेने बघत असेल तरी आपण नितेश राणेला फोन लावत बसतो, साहेब जरा झालं बघा, काहीतरी करा बघा जरा. म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा तो पण शेजारच्या घरी, तुला कशाला काढलंय बाहेर? तू कशाला आलाय? मग सगळं आम्हीच करायचं. अन्य वेळ आठवत नाही आम्ही. मग या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही पहिला विचार करा. कशाला लागताय तुम्हाला पोलीस कायदा? कायदा सरकार हा तुमच्यासाठीच आहे, तो कुठेही घात नाही. आम्ही आज सरकारचे भाग आहोत. कुठल्याही हिंदूवर पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही. हे शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आजच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे. गौमाता आमची सुरक्षितच असेल. आमच्या गौरक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल, फक्त एक फोन टाका, तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही, एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील. हा शब्द तुम्हाला देतो. मी सांगितलं त्या दिवशी, एक कत्तलखाना आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही. सगळ्यांना साफ करून टाकणार. आम्हाला पण बघायचं. एक कडवट हिंदुत्वादी बसलाय आमचे मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले. सरकार जे चालवत आहे त्यांचं रक्त लाल नाहीये, प्रत्येकाचं रक्त भगवं आहे. लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा. अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार? आम्ही विरोधी पक्षात असताना तेव्हा तर त्यांना ठोकायचं असतं. आता कॉलर टाईप करायचं असतं. हे लक्षात. आता कॉलर टाईप करायचं. आता हे अधिकारी आहेत ना, हे तुमच्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून तर हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील. हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मी देतो. फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि धरायला तयार झालाच पाहिजे. अहो कशाला आपल्या वाकड्या नजरेने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात? कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे? एक हिंदूला मी आव्हान देतो, जाऊन त्या हजी अलीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा. मी तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देतो आणि त्याच्यानंतर घरी 2 पायाने जाऊन दाखव. अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात, ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवट असतील, तर मग आपण का बरत नाही? आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात? त्या लोकांमध्ये भीती निर्माण का होऊ शकत नाही? ते नाही बाबा, आमच्या हळदीच्या या परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे
तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पहचानेगा नहीं, ऐसी हालत के हिंदू हमारा कर डालेंगे, असं का बोलत नाही? हा धाकही धरायला आपला तयार असलाच पाहिजे. अहो जय श्रीरामला विरोध करतात, आपल्या जय सणासुदीच्या टायमाला बोलतात जय श्रीराम बोलेंगे तो हम उनको नहीं छोड़ेंगे. मग अल्लाह अकबर का तुझ्या बापाने लिहून ठेवलेला आहे का इकडे? आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्रीरामच आम्ही ऐकणार. अल्लाह अकबर साठी तुझा पाकिस्तानमध्ये तुझा अब्बा बसलाय ना, त्याला लावून दाखव. आमच्या इकडे नाटकं करू नका. म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने सांगतोय, जे जे माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते इथे आहेत, हिंदू धर्मासाठी काम करतात, लव्ह जिहादच्या विरोधात काम करतात, लँड जिहादच्या विरोधात काम करतात, जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत, तुम्ही ताटाने तुमचं काम करा. तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे. तुम्ही कसली चिंता करू नका. हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा. तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे, एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय. कसलीही चिंता करू नका. म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल, कट्टर व्हायलाच लागेल. आमच्या संग्राम बापूने हे का हिंदू महोत्सव आयोजित केलाय, का आम्हा लोकांना इथे बोलवलंय, तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे. भगवा डोक्यावर टाकण्यापेक्षा ना, रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना, तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही, एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो. आज 1 वर्ष झाला का नाही राम मंदिरात. कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला, मागे पुढे विचार नाही केला नाही. आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार, अयोध्याकडेच आमचं राम मंदिर बघणार, हक्कानी तरी तिथे सांगितलं. आणि आज भव्य राम मंदिर बघा तिथे उभं आहे. तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं, हे जे काय थळगे विळगे हे काय बांधून ठेवले आहेत ना, हे पीर वीर बाबा बिबा याला का कोण विचारू नका. या राज्यामध्ये ढकलून टाका बाहेर त्यांना. अहो तसं पण मोहम्मद पैगंबराला मानणारा जो मुसलमान आहे ना, तोच या पीर बाबांना मोजत नाही. काय रे सांगतो, बरोबर आहे ना? हे आमच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या. मी एक बाप कहू की उस बाप कहू. म्हणजे हेच अगर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणारे तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील, तेच अगर त्या थडग्यांना मानत नसतील, तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळं काय वरती आलेले गॅस सिलेंडर? कशाला पाहिजेत आम्हाला? पोलिसांना योग्यकडे तक्रार करा, माहिती द्या पोलिसांकडे, प्रशासनाकडे द्या. आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर. मी तुम्हाला शब्द देतो, योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल. पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस, किधर गया रे मेरा, किधर ऊपर करू पडेल. आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसलं नाही ना, तर अवघड आहे बाबा आपल्याला, अवघड आहे. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय, तिथे पण चार्जर मारायचंय. म्हणून परत जाता जाता एवढंच सांग, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे. आम्ही हिमतीने सांगतोय, हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे. म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं, आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय. कसलीही चिंता करू नका. आमच्या ह्या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये, एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा. जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार, ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या. आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका. कधी कधी हे सगळे
हिरवे साहेब बाहेर जय श्रीराम लिहितात आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो. त्याला बोला हे बाबा चल तू जरा आधार कार्ड दि का. मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या. ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा, तरच या गोष्टी काहीतरी बदल होतील. नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार, आमच्याच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार. म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन, हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे. आम्ही आहोत त्यांच्या बरोबर. एकदा हात मारली मला बापू संग्राम बापू येतो तुमच्यासाठी. कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका, सतत हिंदुत्वावर बोलत असतात. मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे, हा निमित्त तुमच्या वाणीमध्ये फार मोठी ताकद असते, समाज घडवण्याची ताकद असते. जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आपला वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील त्यांनी जास्तीत जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं, परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे. आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये 4 गोष्टी टाका. त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहेत, कसले धोके आहेत. अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यापर्यंत हिंमत पोचलेली आहे. बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये, त्या सैफ अली खानच्या घरात घुसले. म्हणजे नालायक बघा किती आहेत. पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, ते आता घरात घुसायला लागलेले आहे. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे घाण लेकी जाऊ मला सांगायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता. मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून नाचतंय ते. पण आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझ्या मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे. कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले? या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला. वीर सावरकरांनी सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, मुसलमानांपेक्षा हिंदूंचे शत्रू आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं आयुष्य जगाल, प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो, पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी जेव्हा तुम्ही जगायला सुरू कराल, कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही. ज्यांच्या बरोबर आपली लढाई, आपलं युद्ध आहे, ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात, प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात. जे जे काही कुराणमध्ये लिहिलंय त्याचं तंतोतंत पालन करतात. आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसलंय? त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिदीकडे वाकड्या नजरेने बघा, तुमचे डोळे काढून हातात देऊन टाकते, बोलले चल आम्ही घर पे निकाल या. आणि आपण काय मोर्चे काढत बसतो, जमवाजमी करतो. म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेलं. सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी. होय, आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं काम आमचं ते हिंदुत्ववादी सरकार करेल, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आमच्या सरकारच्या काळात देशातल्या सर्वात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणून दाखवू, हा शब्द मी माझ्या माता भगिनींना इथे देऊन जातो. आणि आमच्या सरकारच्या काळात आमच्या गौ मातेच्या संरक्षणासाठी
एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही, हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा, धर्मासाठी अभिमान बाळगा. बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू, हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडारेंना मी मनापासून त्यांचे आभार मानतो. ते काय हिंदुत्वादी कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून फिरत असतात. मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल, एवढा विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो. परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो. परत एकदा जोरात होऊन दे, जय जय श्रीराम. देशातला मोबाईल काढा आणि टॉर्च ऑन करा, बघून दे किती हिंदू आहे. स्वतःलाच मोबाईल घ्या, सगळ्यांचा येऊन दे ना बाहेर. जोरा जोरात जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर हर महादेव, हर हर महादेव. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.